फ्रीज आल्यापासून माठातलं पाणी पिणं बऱ्याच लोकांचं कमीच झालंय असं समजा. कारण का तो जे आपण ज्या उद्देशासाठी आपण माठ सांभाळत होतो, तो म्हणजे उन्हाळ्यातलं थंड होण्यासाठी पाणी. परंतु आपल्याला आता फ्रीज आलेत. आपण जसं हवं तसं पाणी गार करू शकतो. इव्हन पाण्याचा बर्फ करू शकतो, दुधापासून आईस्क्रीम बनवू शकतो. तर त्यामुळे माठाची जी क्रेज आहे ती बरीच कमी झाली आहे. परंतु खेड्यात आजही जी जुनी माणसं आहेत ती माठातीलच पाणी पितात. आज मी तुमच्यासाठी सांगणार आहे विशेष करून हा व्हिडिओ की माठातलं पाणी का पितात आणि पूर्वीपासून का हा रीत पडलेली आहे की चैत्र महिन्यामध्ये माठ आणायचा, 10 ते 15 दिवस त्याच्यात पाणी ओतून ठेवायचं, 10-15 दिवसानंतर तो वापरायला सुरुवात करायचा. सगळ्यात महत्वाचं पहिला सर्वांना त्याचा फायदा माहीतच आहे, तर तो म्हणजे थंड पाणी. परंतु या थंड पाणी जरी असलं तरी ते पचायला हलकं आहे आणि आरोग्यदायी आहे. आरोग्यदायी म्हणजे का म्हणतो मी, तर या पाण्यामध्ये या मातीतील जे मिनरल्स आहेत, कॅल्शियम असतील, पोटॅशियम असतील, मॅग्नेशियम असतील, झिंक असेल, तर यासारखे जे काही खनिजे आहेत हे पाण्यामध्ये येतात आणि हे पाणी आणखी सात्विक आणि पौष्टिक तयार होतं. असं पाणी पिल्यामुळे शरीरातल्या अनेक गरजा आपल्या भागू शकतात. म्हणून मातीचं भांड हे विशेष करून आरोग्यदायीच मानलं पाहिजे. महत्वाचा आणखी त्याच्या पुढचा त्याचा उपयोग आहे, जो आयुर्वेदात स्पष्ट सांगितलेला आहे की या चैत्र किंवा ग्रीष्म ऋतूंमध्ये जे पित्त आहे ते पित्त कुठंतरी डिस्टर्ब होतं आणि वात साठायला सुरुवात होते. म्हणून पित्त आणि वात हे दोन्ही एकत्र येतात आणि काही रोग तयार करतात. तर यासाठी जर आपण माठातलं पाणी पिलं तर नैसर्गिकरित्या हे माठातलं पाणी वात आणि पित्त दोन्ही कंट्रोल करतं. विशेष करून पित्ताचं शमन करतं. कारण का याच्यामधला जो शीत गुणधर्म आहे, जो पित्तामधला उष्ण गुणधर्म कमी करतो आणि जो पित्तामध्ये जो सरम द्रवम जो गुणधर्म सांगितलेला आहे, तर ह्याला सुद्धा कमी करतं. उष्ण तीक्ष्णत्व कमी होऊन शरीरातली पाण्याची पातळी योग्य पद्धतीनं मेंटेन होते आणि बॉडी आपली हायड्रेट म्हणजे काय, तर पाण्याचं योग्य प्रमाण आपल्या शरीरामध्ये टिकून राहतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये जुनी जी रीत आहे ती अतिशय खूप सुंदर आणि आरोग्यदायी लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा आणखी पुढचा हा फायदा ऐकून तर तुम्ही म्हणाल, मी उद्यापासून माठातलंच पाणी पी. तर सगळ्यात महत्वाचा आहे जो आहे तर ते म्हणजे पचनशक्ती खूप चांगली ठेवतं. ज्यावेळेला आपण चिल्ड पाणी पितो, त्यावेळेला चिल्ड पाणी पिल्यामुळे आपल्या सलायव्हरी ग्रंथी ज्या आहेत, तर ह्या ग्रंथींसुद्धा पॅरालिसिस होतात किंवा त्यातलं सिक्रिशन कमी होतं. आतड्यामध्ये ज्यावेळेला जातं, त्यावेळेला तिथलं जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, हे कमी सिक्रेट होतात. जे आग्न्याशय आणि यकृत याच्यातून येणारा जो स्त्राव आहे, जे पचनशक्ती प्रचंड चांगली वाढवतात, तर हे सुद्धा स्त्राव कुठेतरी कमी होतात. म्हणून ज्यावेळेला माठातलं पाणी पितो, त्यावेळेला ह्या तिन्हीवरती कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि याच्यामुळं काय होतं, यकृत चांगलं काम करतं, आतड्यातले एन्झाईम चांगले करतात आणि विशेष करून मेन म्हणजे सलायव्हरी ग्रंथी म्हणजे लाळेच्या ग्रंथी सुद्धा खूप चांगलं काम करतात. याच्यामुळे माठातलं पाणी हे पचनशक्ती वाढवणारं, विशेष करून उन्हाळा ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्याला भूकच कमी लागते. कारण का, तर पाणी पाणी होतं, उष्णता खूप होते आणि उष्ण वातावरणामुळे आपण पाणीच पित राहतो आणि ह्या पाणी जास्त पिल्यामुळे उलट आतड्यातला अग्नी जो आहे, जठराग्नी जो म्हणतो आपण, तो कमी होतो. तर ह्या जठराग्नी कमी झाल्यामुळे पचनशक्ती कमी होते आणि भूकही कमी लागते. परंतु माठातलं पाणी पिल्यामुळे या कोणत्याही सिस्टीम मध्ये कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली राहते, भूक चांगली राहते आणि विशेष सगळ्यात महत्वाचं, तुमचं आतड्याची जी पुढे ढकलण्याची क्रिया ज्याला आपण पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणतो, तर त्या पेरिस्टाल्सिस मुवमेंट वरती सुद्धा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ज्यावेळेला तुम्ही चिल्ड वॉटर घेता त्यावेळेला मात्र ह्या पेरिस्टाल्सिस मुवमेंट सुद्धा हॅम्पर होतात आणि पुढे ढकलण्याची क्रिया मंदावते. म्हणून उन्हाळ्यामध्ये पोट न साफ होणे आणि मुळव्यासारखे आजार उद्भवतात. सगळ्यात आणि पुढचा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे चिल्ड वॉटर पिल्यानंतर किडनीवरती सुद्धा लोड येऊन तुम्हाला युरिन इन्फेक्शन वाढतं किंवा जर असेल तर ते कमी होत नाही. तर हे ज्या वेळेला माठातलं पाणी पितो त्यावेळेस योग्य प्रमाणात मिनरल जातात, आरोग्यदायी पाणी जातं, थंडावा जातो आणि याच्यामुळे UTI सारखे आजार सुद्धा कंट्रोलमध्ये राहतात आणि किडनी सुद्धा खूप चांगल्यारीत्या काम करते. म्हणून उन्हाळा आला म्हणलं
की आयुर्वेदात सुद्धा सांगितलंय, की मातीच्या भांड्यातीलच पाणी पीत राहावा. याच्यामुळे शरीरामध्ये खूप चांगले बदल घडतात. वात, पित्त कंट्रोलमध्ये राहतं, उष्णता कंट्रोलमध्ये राहते आणि उन्हाळ्याचा हीट स्ट्रोक सुद्धा कंट्रोल होतो.